नमस्कार, मी कस्तुरी धोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व 25 वर्षे खासदार राहिलेले श्री आनंदराव अडसूळ साहेब। सर, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। सर, आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की आपण राजकारणात प्रवेश कसा केला आणि आपली राजकारणाची आवड कशी निर्माण झाली? खऱ्या अर्थाने मी गेले अनेक वर्षे विज्ञान चालवतो, परंतु राजकारणात मी जाऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं, कधी विचारही केला नव्हता। परंतु काही घटना अशा आयुष्यामध्ये घडतात, त्या घटना आपल्याला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जातात। माझ्यावर 1987मध्ये जो हल्ला झाला त्यावर 22 वार झाले आणि हे माननीय शिवसेना प्रमुखांना कळल्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि विचारलं, तुझ्यावर हल्ला झाला असताना तू या चळवळीत पुन्हा एकदा काम करतोय, कशाच्या आधारे? म्हटलं, तुमच्या आशीर्वादाच्या आधारे। म्हटलं, ठीक आहे, माझा आशीर्वाद बनतो ना, आता पॉलिटिक्समध्ये तुला काम करायचं आहे, सांगली जिल्हा संपर्क करू। अशा पद्धतीने याच दिवशी मी डिक्लेअर केलं आणि माझ्याकडे सांगली जिल्ह्याची बांधणी केली। ही गोष्ट 1987। त्यानंतर मी सांगली जिल्हा बांधला, त्यानंतर मी एक निवडणुकी लढलो होती विधानसभेची जतमध्ये। त्यानंतर वर्ध्याला गरज होती म्हणून त्यांनी मला वर्ध्याला पाठवलं, वर्ध्याची बांधणी केली मी आणि निवडणुका 1995च्या ज्या विधानसभेच्या आल्या त्यामध्ये मला संपर्क नेता म्हणून 5 जिल्हे माझ्याकडे दिले एका विश्वासाने। सुदैवाने अतिशय चांगला रिझल्ट मी दिला, 17 आमदार निवडून आणले आणि सरकारही आपलं आलं। सरकार आल्यानंतर लघु उद्योग विकास महामंडळाचा अध्यक्ष, कारण मी काही निवडणूक लढलेलं नव्हतं आणि माझ्या ध्यानीमनीही नव्हतं, परंतु त्यांनी मला ते दिलं। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि स्थानिक लोकांनी आग्रह धरला की तुम्ही आमचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवा। मी सांगितलं, मी एक बँकेत काम करणारा साधा क्लार्क आहे, माझ्या खात्याला 100 रुपये नसतात, ना माझी आर्थिक परिस्थिती चांगली ना माझ्या पक्षाची, त्यामुळे आणि हा इतका लाभ मी आहे, साताऱ्याचा, राहतो मुंबईत, आणि मला लोक का मदत करतील, का मतदान करतील? त्यांनी हमी घेतली की नाही आम्ही करू, तरी मी ऐकलं नाही। मग एक शिष्टमंडळ ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक होती, शिवसेनेची होती, काँग्रेसची काही होते आणि ती मंडळी काही पेपरवाले पण आले होते। साहेबांना आग्रह केला, साहेब आम्हाला हा उमेदवार द्या। साहेबांनी ते सांगितलं, अरे तो कुठला आहे आणि कशी काही लोक त्याला मतदान करतील? या पद्धतीने सांगितल्यानंतर ते म्हणे, आम्ही तुमच्यावर समोर जादा आर्ग्युमेंट करू शकत नाही, पण लेखी द्यायला तयार की आम्ही यांना जर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही निवडून आणतो आहोत। मग साहेबांनी शेवटच्या दिवशी मला सांगितलं, जा आणि उमेदवारी अर्ज करा आणि सुद्धा निवडून आला। हे माझा राजकारणातला प्रवेश आहे। तर साहेब, शिंदे साहेबांसोबत काम करताना तुम्हाला अनुभवांबद्दल काय तुम्ही सांगाल? काय, एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगली व्यक्ती आहे, खऱ्या अर्थाने मनापासून सेवाभावी वृत्तीनं समाजसेवा करणारी व्यक्ती आहे राजकारणापेक्षा। पण मग अशा व्यक्तीने काय केलं मागच्या 2.5 वर्षात ते आपण सगळ्यांनी पाहिलं। नक्कीच की दिवसाचे 20-20 तास काम केलं आणि विविध प्रकारची योजना, म्हणजे पायाभूत सुविधा जसं आपण म्हणतोय की सी लिंक विषय असेल, समुद्री महामार्ग असेल, अटल सेतू असेल, असे मोठे मोठे आणि मेट्रोचं जाळं मुंबईवर पसरवलं आहे। आणि या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणी, लाडके शेतकऱ्यांसाठी मदत, वृद्धांसाठी सुद्धा सन्मान योजना, अशा काही गोष्टी त्यांनी राबवल्या, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये आज त्यांचं नाव होतं आहे आणि देशाच्या पलीकडे इतर देशामध्ये सुद्धा ही प्रसिद्धी होते। नाही साहेब, राजकीय सध्याची जी परिस्थिती आहे याच्यावर आपलं काय मत आहे? खास राजकारण हे दररोज बदलत असतं। नक्कीच काही घटना घडत असतात, त्याप्रमाणे ते बदलत असतं। शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल असं वाटलं नव्हतं, त्यांचं काम होतं, परंतु भारतीय जनता पार्टीबरोबर आपली अनेक वर्षाची युती आहे आणि त्यांच्या नेते मंडळींच्या मनामध्ये की बदल करणं आवश्यक आहे आणि त्यांचा मुख्यमंत्री होणं त्यांना कुणालाही वाटणं साहजिक आहे, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी आमदार पण आहेत आणि याचा परिणाम की त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री। नाराजी काही दिवस निश्चितपणामध्ये होती, परंतु आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपला हा वैयक्तिक प्रश्न आहे, आपला पक्षाचा प्रश्न आहे, आपण एका पक्षातून बाजूला झालेला आहोत आणि हा पक्ष टिकवायचा असेल तर आपल्याला तुम्हाला ते स्वीकारावं लागेल, जरी आम्हालाही पटत नाही, तुम्हालाही पटत नाही, पण आम्हालाही, पण तरीसुद्धा परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। त्या पद्धतीने आज ते एक उपमुख्यमंत्री म्हणून त्याच वेगाने त्याच पद्धतीने ते काम करत आहेत, आपल्याला बघायचं आहे।
तर साहेब, तरुणांना राजकारणात येण्यासंदर्भात आपण काय मार्गदर्शन द्याल? आता तरुणांनी सुद्धा एक विचार करण्याची गरज आहे की आजची परिस्थिती राजकारणाची आहे, त्यामध्ये कुठल्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे आणि गेलो तर निष्ठेने काम केलं पाहिजे. मग पक्ष कुठलाही निवडाल तुम्ही, त्या पक्षाशी बांधिलकी आपली असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट देता आले पाहिजेत. ज्या अपेक्षेने पक्ष तुम्हाला प्रवेश देतो आणि ज्या अपेक्षेने तुम्ही त्या पक्षामध्ये जाता, तर त्या ठिकाणी पहिला स्वार्थ बाजूला ठेवून आपल्याला मनोभावी कशा प्रकारे काम करता येईल, संघटनेची बांधणी कशी करता येईल, समाजामधल्या अनेक विविध घटकांपर्यंत कसं पोचता येईल, अशा पद्धतीने तरुणांनी काम करण्याची गरज आहे. धन्यवाद सर, आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात. स्टार महाराष्ट्र न्यूजकडून तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.